हरिओम. श्रीराम अंबज्ञ. मी मधुरावीरा राजेश सिंह चव्हाण, उपासना केंद्र मोतीलाल नगर, गोरेगाव पश्चिम. आम्ही 1997 सालापासून बापूंच्या कृपाछत्र छायेखाली आलो. सद्गुरूंची कृपा आणि त्यांचं प्रेम ज्या वेळेला आपल्या भक्तांवर असतं, त्या भक्तांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा सद्गुरू सहजपणे शक्य करून देतो. आणि असाच माझा अनुभव आहे जो मला 2006 साली आला. 2006 एप्रिल महिन्यात मी एका गुरुवारी बापूंच्या दर्शनासाठी रांगेत उभी होते. दर्शनाची रांग जशी संपत आली तसे बापू स्टेजच्या अगदी पुढे आले आणि सगळ्यांना हरिओम करत होते. मी देखील खालतीच उभी होते. बापूंना हरिओम म्हटलं आणि त्यावेळेला बापूंनी माझ्याकडे बघून एक स्मितहास्य केलं, आशीर्वाद दिला आणि बिनधास्त राहा असं दोनदा बापूंनी मला सांगितलं. त्याच्यानंतर सर्व श्रद्धावानांना हरिओम करून बापू आतमध्ये निघून गेले. माझ्या मनात थोडासा विचार आला की बापूंनी मला बिनधास्त राहा असं का सांगितलं, काय कारण आहे, काही संकट येणार आहे का. पण नंतर त्याच क्षणी ठरवलं की जे काही आहे ते माझे बापू आहेत. जे काही संकट येईल ते तेच बघतील आणि तेच मला त्याच्यातून बाहेर काढतील. आणि तो विचार मी तिकडेच सोडून दिला. त्यावेळेला मी अंधेरी येथे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होते. साधारण 12-13 वर्ष माझी नोकरी झाली होती आणि अतिशय उत्तमरित्या अशी माझी नोकरी चालू होती. खूप खुश होते मी. 1 मेला अचानक सकाळी माझ्या ऑफिसमधल्याच एका मैत्रिणीचा मला फोन आला आणि तिने मला सांगितलं की तुला माहिती आहे का की ऑफिस आपलं अंधेरीवरून पनवेलला शिफ्ट केलं गेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे 2 तारखेला आपल्याला तिकडे रिपोर्ट करायचं आहे आणि पेपरमध्ये तशी नोटीसही आली आहे. मी तिच्याशी थोडंसं बोलून पेपर बघितला तर जवळजवळ 2 ते 3 पेपरमध्ये अशी नोटीस होती की या कंपनीचं ऑफिस अंधेरीवरून पनवेलला शिफ्ट केलं गेलं आहे आणि सगळ्या स्टाफला रिक्वेस्ट आहे की त्यांनी 2 तारखेला पनवेल इथे रिपोर्ट करावं. आता पनवेल म्हटल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण रोज सकाळ संध्याकाळ पनवेलला ट्रॅव्हल करायचं ही माझ्यासाठी अतिशय अशक्य अशी गोष्ट होती. एकतर माझी मुलगी त्यावेळेला खूप लहान होती, तिला मी पाळणाघरात ठेवत होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला फायनान्शियल कंडिशन आमची एवढी अशी नव्हती की मी पटकन नोकरी सोडेन. आम्ही दिवसभर कॉलेज ऑफिसमधले सहकारी एकमेकांशी बोलून सगळ्यांनी असा डिसिजन घेतला की आपण दुसऱ्या दिवशी तिकडे जाऊन बघूया आणि काय परिस्थिती आहे ते बघू. दुसऱ्या दिवशी साधारण 3-4 तासाचा प्रवास करून आम्ही पनवेल येथे पोहोचलो. तिथे बघितलं तर तिथे सगळा गोंधळ होता, कारण 2 रात्री ते सगळं शिफ्ट केल्यामुळे फाईल्स सगळ्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या, कॉम्प्युटर्स कुठेतरी पडले होते, टेबल्स काही मिळत नव्हती. अशा परिस्थितीत आम्ही दिवसभर तिथे काम केलं. आता पुढे काय करायचं हा एकच विचार माझ्या मनात होता की नोकरी करायची की नाही करायची. दुसऱ्या दिवशी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला असं सांगण्यात आलं की कुठल्याही स्टाफने सुट्टी घ्यायची नाही आहे आणि त्यातल्या त्यात एक न्यूज अशी आली की युनियनचा जो स्टाफ होता तो कुठलाही स्टाफ तिकडे येणार नव्हता जोपर्यंत त्यांची मॅनेजमेंटशी काही बोलणी होत नाही आहेत. म्हणजे आता फक्त मॅनेजमेंटच्या स्टाफवर सगळं काम होतं आणि आम्हाला सक्त ताकीद देण्यात आली की कुठल्याही मॅनेजमेंटच्या स्टाफने रिझाईन करायचं नाही, त्यांचं रिझाईन लेटर ॲक्सेप्ट केलं जाणार नाही कमीत कमी 3 महिने. आणि जर विदाऊट ॲक्सेप्टन्स तो कॅन्डिडेट इथून गेला तर त्यांना कुठल्याही पद्धतीचे ड्यूज आम्ही क्लिअर करणार नाही. आता अजून एक प्रश्न होता, नोकरी करणंही अशक्य होतं आणि नोकरी सोडली असती तर जवळजवळ 12-13 वर्षाच्या नोकरीवर पाणी पडलं असतं. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपण जसं काही होतंय तशी नोकरी करत राहूया. शेवटी आधार फक्त बापूंचा होता. बापूंना प्रार्थना केली की बापू तूच याच्यातून मार्ग काढ आणि मला याच्या सगळ्या त्रासातून सोडव. जवळजवळ महिनाभर आम्ही पनवेलला जात होतो. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझे एक सहकारी जे आधी माझ्याबरोबर काम करत होते पण सोडून दुसऱ्या ऑफिसला जॉईन झाले होते, त्यांचा मला सहज असा फोन आला. आम्ही फोनवर एकमेकांशी थोडंसं बोललो आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्या ऑफिसमध्ये काही वेकन्सी आहे का तर मला सांगा. कारण ते जिथे काम करत होते त्यांचा बिझनेस आणि आमच्या कंपनीचा बिझनेस सेम होता, त्यामुळे मला थोडीशी आशा होती की तिथे काहीतरी आपली नोकरी होईल. तर त्यांनी मला सांगितलं की सध्या इकडे तरी काही वेकन्सी नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कंपनीत असा काही गोंधळ झाला आहे सगळा की तिकडच्या कुठल्याही स्टाफला इथे घ्यायचं नाही अशी माझ्या कानावर बातमी आहे, पण कन्फर्म मी काही सांगत नाही. तरीसुद्धा तू तुझा CV मला पाठव. मी लगेच माझा CV त्यांना मेल केला. साधारण 4 दिवस झाले असतील आणि मला त्याच ऑफिसमधून HR मधून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. मी इंटरव्ह्यूला गेले. माझा इंटरव्ह्यू अतिशय सुंदररित्या झाला आणि त्यांनी मला अर्धा तास बाहेर थांबायला सांगितलं. अर्धा तास बाहेर थांबायला सांगितल्यानंतर मी बापूंचं नामस्मरण करत होते, ओम मनसामर्थ दाता श्री अनिरुद्धाय नमः, कारण अशा वेळेला मला फक्त बापूंचाच आधार होता. अर्ध्या तासानंतर HR मॅनेजरने मला येऊन सांगितलं की आमच्या कंपनीचे जे MD आहेत त्यांना तुम्हाला भेटायचं आहे.
आणि तो धक्का माझ्यासाठी एवढा होता की एक सामान्य कॅन्डिडेट म्हणून मी गेले होते आणि तिला कंपनीचे MD भेटायचं अशी इच्छा व्यक्त करतायत, ही माझ्यासाठी जबरदस्त गोष्ट होती. आणि हे सगळं गोष्ट फक्त माझे बापूच करत होते. मी त्या MDना भेटले, त्यांनी अगदी जनरल माझ्याशी सगळ्या गोष्टीवर चर्चा केली आणि त्यांनी मला एक प्रश्न फक्त विचारला की तू आमच्या ऑफिसमध्ये कधीपासून जॉईन करू शकशील. मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आणि त्यांना सांगितलं की मी लवकर तिथून निघू शकत नाही आहे, कारण असं असं का असल्यामुळे तिथे माझ्यावरती थोडंसं प्रेशर आहे, कामही तिथलं खूप पेंडिंग आहे. तर त्यांनी त्याही गोष्टीला संमती दर्शवली आणि त्यांनी मला सॅलरी पॅकेज विचारलं. सॅलरी पॅकेज विचारल्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितली की सर, ही नोकरी फक्त माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, सॅलरी तुम्ही जी द्याल ती मला ॲक्सेप्ट आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी जे सॅलरी पॅकेज मला ऑफर केलं ते सॅलरी पॅकेज माझ्या आधीच्या कंपनीपेक्षा जवळजवळ 40% इन्क्रीज करून त्यांनी मला सांगितलं होतं. आणि तेव्हा जे मी घरी आले ते फक्त ऑफर लेटर हातात घेऊनच घरी परतले. ही सर्व माझ्या बापूंची कृपा होती. आता प्रश्न होता इथल्या ऑफिसमध्ये रिझाईन करण्याचा, कारण जसं आम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही कॅन्डिडेटचं रिझाईन लेटर 3 महिने तरी ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. परत बापूंना प्रार्थना केली की बापू, एवढा मार्ग तू दाखवला आहेस, आता याच्या पुढचाही मार्ग तूच दाखवणार आहेस. आणि दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेले. माझ्या बॉसना सांगितलं, सगळी परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. बरीच वर्ष त्यांच्याबरोबर काम केल्यामुळे त्यांनीही मला अतिशय उत्तमरित्या समजून घेतलं आणि माझं रिझाईन लेटर ॲक्सेप्ट केलं गेलं. आणि पुढच्या 1 महिन्यामध्ये माझे सगळे ड्यूज, जे PF असतो म्हणा, ग्रॅज्युएटी असते किंवा काही लिव्ह इनकॅशमेंट होतात, त्या सगळं काहीही कटकट न करता कंपनीने मला रिटर्न केले. ही फक्त आणि फक्त माझ्या बापूंची कृपा होती. त्यानंतर मी नवीन ऑफिसमध्ये जॉईन झाले. नवीन ऑफिसमध्ये मला असिस्टंट मॅनेजर या पदावर माझी नियुक्ती करण्यात आली. एक अतिशय 7-8 जणांची टीम माझ्या अंडर देण्यात आली आणि अतिशय उत्तमरित्या असं माझं काम चालू होतं. आणि हे जे काम चालू होतं ते अतिशय सुंदररित्या माझ्या बापूंनी माझ्याकडून करून घेतलं. जसे 6 महिने गेले आणि प्रोबेशन पिरियड संपला, तर त्यावेळेला मला सगळे माझ्या जे ऑफिसमधले सहकारी होते ते मला सांगायला लागले की आपल्या ऑफिसमध्ये साधारण प्रोबेशननंतर फक्त कन्फर्मेशन लेटर मिळतं, कुठल्याही पद्धतीचं इन्क्रीमेंट किंवा सॅलरी रेज होत नाही. तर मी म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाही. 6 महिन्यांनी जेव्हा कन्फर्मेशनची तारीख जवळ आली, त्यानंतर परत आमच्या MDने मला बोलवलं आणि त्यांनी मला कन्फर्मेशन लेटर हातात दिलं आणि ते मला म्हणाले की एक स्पेशल अवॉर्ड तुम्हाला आम्ही देतोय की तुमचा गेल्या 6 महिन्यातला परफॉर्मन्स इतका सुंदर झाला आहे आणि जे क्लायंट तुम्ही हँडल करताय त्या क्लायंटकडून तुमचा रिपोर्ट इतका सुंदर प्रेझेंट आमच्याकडे आलेला आहे की आम्ही ॲज अ स्पेशल कॅटेगरी म्हणून तुम्हाला कन्फर्मेशनबरोबर सॅलरीही वाढवतोय. म्हणजे तिथेही माझ्या बापूंनी माझ्यावर इतकी कृपा केली होती की जी मी अपेक्षा पण केली नव्हती अशा गोष्टी माझ्याबरोबर घडत होत्या. आणि अतिशय सुंदररित्या मी तिथे परफॉर्म केलं. वेळोवेळी मला सॅलरी इन्क्रीमेंट देण्यात आलं आणि खूप चांगल्या पद्धतीने माझा रिपोर्ट तिकडे मॅनेजमेंटला गेला. आणि त्या प्रत्येक पायरीवर मला बापूंचे बिंदास्त राहा हे शब्द मात्र आठवतच होते, कारण बापूंची तशीच ग्वाही होती. आणि त्यामुळे सगळी परिस्थिती बापूंनी माझ्याकडून सगळं व्यवस्थित काही करून घेतलं. अशीच बापूचरणी मी अंबज्ञ आहे आणि बापू मला कायम तुमच्या भक्तीत आणि सेवेत ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. श्रीराम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित.